हॅलो, मी प्रियंका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावं हीच बाप्पाची आणि प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही माझ्या गार्डनपासून झाली आहे. तर बघा किती छान छान फुलं आलेत माझ्या गार्डनमध्ये. तर ही फुलं आत्ता यायला लागलेत, नाहीतर मग फुलं येणं बंद झालं होतं कारण थोडं ऊन कमी पडत होतं. आता 8-10 दिवस झाले मी रोज उन्हात ठेवते, तासभर का होईना पण उन्हात ठेवते झाडांना, त्यामुळे चांगले फुलं आलेत. आणि हे नवीन घेतलेलं जास्वंदाचं झाड, त्यालासुद्धा नवीन कोंब यायला लागले. तर इथे छानशी पूजा त्यांनी करून घेतली होती बाप्पाची. आणि त्यानंतर मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही नाश्ता करायला गेलो. रोजची पूजा ही हेच करतात. तर त्यांची इथं पूजा झाली होती आणि इथे माझी डब्याची तयारी चालू होती. तर आज मी त्यांच्या डब्याला मूग भात करत होते आणि मुलांसाठी चपात्या करायच्या होत्या. तर मूग आधीच मी आदल्या दिवशी फुगत ठेवले होते, तर त्यांना चांगलं मोडसुद्धा आलं. तर म्हटलं डब्याला आज मूग भातच देते त्यांच्या. मग इथे कुकरमध्येच मूग भात करायचं ठरवलं कारण ते पटकन होईल. बाकीच्यांच्या अंघोळ्या वगैरे झालून पूजा वगैरे झाली होती, नाश्ता फक्त करायचा होता. मग म्हटलं देवापत्ता झाली होती, मग लगेच नाश्ता करायला बसूया. तर पहिला डबा भरायचा होता, तर मग त्यांचा डबा भरून घेतला. भात थंड झाला होता. तर 2 डबे भात दिला आणि मग वरच्या डब्यात काय द्यायचं विचार चालू होता. तर म्हटलं पापड देते गरम करून. तर मी आता भाजून दिलेत पापड त्यांना, तेलात ते तळत बसले. म्हटलं भाजूनच देते आणि मग नाश्ता करायला बसलो आम्ही. तर इथे मी चहा आमच्या दोघांची ओतून घेतली. मुलांना मी चहा देत नाही, दोघांना पण. तर त्यांना दूध देते, मग ते दूध बिस्किटं खातात. आणि त्यांना आम्ही सगळ्यांचा नाश्ता झाला. आणि जी चपाती केली होती मी त्या दोघांसाठी, म्हणजे थोडं भात तिखट असला तर ते दोघं जरा खाणार नाहीत, त्यामुळे मग त्यांच्यासाठी चपाती केली होती वेगळी. तर मग चपाती वगैरे बनवून झाली आणि त्यानंतर श्रेयांना शाळेत सोडून आल्यानंतर मग आम्ही दोघींनीसुद्धा जेवून घेतलं. आणि ही आहे संध्याकाळची वेळ. आणि संध्याकाळी मी खूप दिवसापूर्वी दही आणलं होतं. तर त्या दहीचं काय करायचं, आधी ठरवलं होतं कढी बनवायची, पण नंतर अचानक मनात विचार आला की कढीऐवजी, कारण घरी बाकीचं जेवण सगळं शिल्लक होतं, तर म्हटलं कढीऐवजी जर आपण ढोकळाच बनवून बघूयात. पण म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीने बनवूया. म्हटलं इडलीच्या भांड्यामध्ये बनवून करूया, म्हणजे पण भांड्यात तर घासावं लागेलच, पण म्हटलं चला काहीतरी नवीन ट्राय करायचा विचार केला होता. आणि खूप छान झाल्या होत्या. म्हणजे फुले वगैरे व्यवस्थित होत्या, इडली टाईपच वाटत होतं. हे ऑफिसवरून आल्यावर यांना विचारलं, म्हटलं हे काय बनवलं आहे, तुम्ही ओळखू शकाल का? तर त्यांनी टेस्टसुद्धा केली, वाससुद्धा घेतला, पण त्यांना काही कळलंच नाही. नंतर मग मीच स्वतः सांगितलं की त्यांना की ढोकळा बनवला आहे म्हणून. खूप छान झाला होता. पहिल्यांदाच बनवला असेल माझ्या मते, म्हणजे ढोकळा मी आधी बनवला आहे, पण इडलीच्या भांड्यामध्ये पहिल्यांदाच बनवला होता, इडलीच्या साच्यामध्ये. त्यामुळे खूप छान झाला होता. मला वाटलं बिघडेल म्हणून, पण नाही बिघडला, खूप छान झाला. चौकोनी आकाराऐवजी हे इडलीच्या आकाराचा ढोकळा खूपच भारी दिसत होता. तर इथे सगळं आम्ही ढोकळा काढून ठेवला आणि त्यानंतर थोडा वेळ थंड करायला घेतला. जेवण वगैरे झालं होतं, वेळ होता माझ्याकडे. तर मग हे सुद्धा ऑफिसवरून थोडे लेट येणार होते, ऑफिसमध्ये काम होतं त्यांचं, त्यामुळे मग म्हटलं उद्याच्या सकाळच्या भाजीची तयारी करून ठेवूया. तर ही मी आणलेली कांदेपत्ते, तर सकाळी गडबड होती निवडायची, साफ करायची, धुवून चिरायची वगैरे, त्यामुळे म्हटलं आताच चिरून ठेवते, म्हणजे उद्या सकाळी माझी गडबड नाही होणार. तर इथे माझे कांदेपात चिरून झाले. कांदा काय चिरून ठेवला नव्हता, तो सकाळीच म्हटलं चिरून ठेवेल. तर इथे मी ढोकळा इडलीचे कट करून घेतले, 4 भाग करून घेतले, जेणेकरून ते खाताना व्यवस्थित खाता येते. कारण त्यांना फोडणी वगैरे द्यायची होती. तर मी फक्त इथे मोहरी आणि कढीपत्त्याचीच फोडणी देते, कारण जर मुलांनी खाल्ले तर त्यांना थोडं तिखट लागेल, म्हणून मिरची नाही टाकली. आणि साखर आणि मिठाचं पाणीसुद्धा नाही केलं, आज फक्त साधीच फोडणी दिली. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्या, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.